Today we see the next topic of application of derivative, velocity, acceleration and jerk. Okay, first of all we see the definition of velocity. For velocity definition, if s is equal to f of t is the displacement function of a particle that moves along a straight line, then f dash of t is the rate of change of displacement s with respect to the time t. त्याला काय म्हणलं पाहिजे ना आपण, डिस्प्लेसमेंट. म्हणजे हा पहा, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ एस विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. म्हणजेच आपण असं लिहू शकतो ds अपॉन dt किंवा एफ डॅश ऑफ टी इज दी velocity. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, velocity ऑफ द पार्टिकल. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट, नथिंग बट velocity. पुढे जाऊ आपण. द स्पीड द पार्टिकल is absolute follow of the velocity. म्हणजे स्पीड काय असतं, ॲब्सोल्यूट फॉलो ऑफ velocity, त्याला आपण स्पीड म्हणतो. दॅट इज इन मॉड एफ डॅश ऑफ टी. म्हणजे आपण याला पॉझिटिव्ह ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर आता एक्सलरेशनची डेफिनेशन पाहू. दी रेट ऑफ चेंज ऑफ velocity with respect to time is called acceleration. The acceleration. ठीक है, acceleration of the particle. Okay, it is denoted by a of t. ठीक है, denoted by a of t. म्हणजे आपण पाहिलं रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट मला काय म्हणलं, velocity, आणि द रेट ऑफ चेंज ऑफ velocity विथ रिस्पेक्ट टू टी इज कॉल्ड एक्सलरेशन. ओके, आता दॅट इज ऑल्सो सेकंड डेरिवेटिव्ह ऑफ द position function or displacement. ठीक आहे, म्हणजेच आपण पाहिलं की सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण घेतो कोणाचा, डी एस अपॉन डी टी स्क्वेअर. म्हणजेच काय परत एक्सलेरेशन आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. ओके, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणू शकतो किंवा velocityचा रेट ऑफ चेंज.
किंवा आपण असं बनवू शकतो डी ए डी व्ही अपॉन डी टी किंवा T2s अपॉन डी टी स्क्वेअर. बोथ आर डेफिनेशन्स ऑफ एक्सलरेशन. ठीक आहे. ओके. अदर नोटेशनमध्ये दाखवायचं ठरलं, इफ ए ऑफ टी नथिंग बट फी डॅश ऑफ टी नथिंग बट एस डबल डॅश ऑफ टी असं पण आपण त्याला दाखवू शकतो. ओके. नाव let us consider the third order derivative. आता हे मागील सिलेबसमध्ये नव्हतं, नवीन सिलेबसमध्ये आलंय की थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला देखील आपण काहीतरी म्हणू शकतो. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द पोझिशन फंक्शन s is equal to f of t of an object that moves along a straight line आपण एस ट्रिपल डॅश ऑफ टी म्हणतो थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. velocity सेकंड ऑर्डर आणि ॲक्सलरेशनची फर्स्ट ऑर्डर इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द ॲक्सलरेशन फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढलं अँड इज कॉल्ड, त्याला काय म्हणायचं, जर्क. ठीक आहे. नवीन आलंय JERK जर्क. त्याला काय म्हणायचं, जर्क. डिनोटेड बाय जे ने दर्शवलं जातं. म्हणजे ॲक्सलरेशनचं डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर आपल्या गोष्टी मिळत असते त्याला काय म्हणून आपण जर्क. डिनोटेड बाय डी अपॉन डी टी और D3s अपॉन D3Q असंही दर्शवलं जातं. ओके. दॅट इज the jerk J is the rate of change of acceleration. रेट ऑफ चेंज ऑफ एक्सलेरेशन म्हणायला काय हरकत नाही. जसं रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी का आपण म्हणलो एक्सलेरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट काय म्हणलं आपण वेलोसिटी, तसं रेट ऑफ चेंज ऑफ एक्सलेरेशनला काय म्हणायचं, जर्क असं म्हणलं तरी चालेल. हे नवीन आहे, या वर्षी आपल्या सिलेबसमध्ये आलेलं आहे. ओके. नाव सी द एक्झाम्पल. अ कार इज मुव्हिंग इन सच अ वे दॅट डिस्टन्स इज कवर्ड इट गिवन बाय द इक्वेशन S. S is equal to 4t square plus 3t, where S is the S in meter. कशामध्ये मोजले, मीटर मध्ये. T is in second. What could be the velocity? आपल्याला velocity काढायला सांगितले. And the acceleration of the car at that time t is equal to 20 second. हे 20 सेकंड झाल्यानंतर कारची व्हेलोसिटी आणि ॲक्सलरेशन काय असेल तसा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याचं सोल्युशन आपण लिहू. लेट फी बी द velocity and A be the acceleration of the car. ओके. फीला काय म्हणले, velocity म्हणले, आणि जो हा स्मॉल आहे याला काय म्हणले, विथ द एक्सलरेशन ऑफ द कार. खाली दिलेलं द डिस्टन्स ट्रॅव्हल, by the car is given by ते दाखवले ते किती दिले 4t स्क्वेअर प्लस 3t. आता याला डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय म्हणतं, व्हेलोसिटी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट काय म्हणून
ds अपॉन dt म्हणजेच काय होणार व्हेलॉसिटी. याचा डेरिव्हेटिव्ह काढा 4 2t प्लस 3 म्हणजे उत्तर मिळालं 8t प्लस 3. Again differentiate with respect to t, we get dv upon dt किंवा d2s upon dt square is equal to 8 into 1 plus 0 म्हणजे उत्तर आलं फक्त 8. एवढंच उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे. आता काय करायचंय ॲट t is equal to 20 सेकंड काय होईल velocity at t is equal to 20 म्हणजेच ds upon dt at t is equal to 20 उत्तर काय मिळालं 8 into 20 plus 3 मग त्याला 160 plus 3 म्हणजे 163 खाली येते बघा 163 मीटर पर सेकंड इतके तुमचे काय झाले व्हेलॉसिटी झाली. ओके नो एक्सेलरेशन ॲट टी इज इक्वल टू 20 किंवा d2s अपॉन dt स्क्वेअर ॲट टी इज इक्वल टू 20 उत्तर किती आलं 8च आलं. हे काय बदल नाही मग इथं घालीत आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि मग शेवटी आपल्याला असं म्हणता येईल ॲट time t is equal to 20 second velocity phi is equal to किती मिळाला आपल्याला 163 मीटर पर सेकंड and acceleration a is equal to किती मिळालं 8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. एवढं आपलं उत्तर मिळालं. ठीक आहे ओके. Now in this problem आता आपण जो प्रॉब्लेम पाहिला त्याच्यात काय गडबड झाली बघा. इन दिस प्रॉब्लेम the acceleration is independent of time. काय झालं ह्या एक्झाम्पल मध्ये आपला टाइम 30 सेकंद होता पण जे ऍक्सलरेशन आले त्याच्यात काही बदल झालेला नाही. म्हणजे जसे व्हेलॉसिटी मध्ये बदल झाला जे उत्तर होतं त्याच्यात आपण टीची किंमत ठेवली पण ऍक्सलरेशन काय मिळालं कॉन्स्टंट मिळालं. मग असं ऍक्सलरेशनला काय म्हणायला पाहिजे ना आपण such motion is said to be याला काय म्हणलं पाहिजे युनिफॉर्मली ऍक्सलरेटेड. अशा मोशनला काय म्हणलं पाहिजे युनिफॉर्मली त्याच्यावर टाइमचा काहीच फरक होत नाही. हे ते कॉन्स्टंट स्पीडने जात आहे तर आपण युनिफॉर्मली ऍक्सलरेशन मोशन. ठीक आहे ओके. पहा सेकंड एक्झाम्पल द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल ॲट अ टाइम t इज गिव्हन बाय s इज इक्वल टू बघा 2t क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3. फाइंड द टाइम. विचारला प्रश्न टाइम आहे. फेल द ऍक्सलरेशन बिकम आता तुम्हाला ऍक्सलरेशन दिले 14 फीट पर सेकंड स्क्वेअर. द व्हेलॉसिटी अँड काय काढायचे व्हेलॉसिटी काढायचे आणि डिस्प्लेसमेंट काढायचे ॲट दॅट टाइम. सोल्युशन द displacement of particle is given by at time t is given by काय दिलेलं आपले s is equal to 2t cube minus 5t square plus 4t minus 3 एवढं दिलेलं आहे. याला आपण डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट काय म्हणून मला ds अपॉन dt इज इक्वल टू 6t स्क्वेअर मायनस 10t प्लस 4. आपण त्याला याला व्हेलॉसिटी मिळणार आहे आपला. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी
वी गेट ए इज इक्वल टू dv अपॉन dt किंवा आपण याला म्हणू d2s अपॉन dt स्क्वेअर. वी गेट 12t मायनस 10 असं आपल्याला मिळालं, ॲक्सलरेशन मिळालं. आता ॲक्सलरेशन गिव्हन दिलं तर गिव्हन ए इज इक्वल टू किती दिले आपल्याला 14 फीट पर सेकंड स्क्वेअर दिले. मग आता याची किंमत ठेवू 12t मायनस 10 इज इक्वल टू 40. 12t इज इक्वल टू बघा 24, हा 10 कडे गेल्यानंतर t इज इक्वल टू 2 सेकंड, म्हणजे आफ्टर 2 सेकंड t इज इक्वल टू 2 सेकंड velocity become not velocity, acceleration becomes 14 feet per second square असं होतं. ओके, आता आपल्या velocity काढायचं आहे ना. velocity at t is equal to 2 म्हणजेच काय ds upon dt at t is equal to 2. मग आता ठेवा किंमत velocityच्या फॉरवर्डच्यामध्ये समीकरणामध्ये. इथं बघा 60 स्क्वेअर म्हणजे 6 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 10 इंटू 2 प्लस 6 इंटू 4 मायनस 20 प्लस 4. इथं आलं 28 मायनस 20 इज इक्वल टू किती आलं 8 फीट पर सेकंड. एवढी तुमची काय झाली velocity झाली. ठीक आहे ना, किती झाली 8 फूट पर सेकंड. एवढी तुमची velocity काय होणार आहे. आता डिस्प्लेसमेंट चेक करू. फेम t इज इक्वल टू 2 सेकंड. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय रे यस, याच्यामध्ये t ची किंमत ठेवा 2 इंटू 2 ब्रॅकेट क्यूब मायनस 5 इंटू 2 स्क्वेअर प्लस 4 इंटू 2 मायनस 3. किती आलं बघा, इथे मला वाटतं 16 मायनस 20 प्लस 8 मायनस 3. आता पॉझिटिव्ह एकत्र करा 24 मायनस 23 जी 1 फीट आफ्टर 2 सेकंड. जी velocity किती होती 1 फीट होती. ठीक आहे, ओके. हेन्स the velocity is 8 feet per second and the displacement is 1 foot after 2 सेकंद. असं आपलं एक्झाम्पल होतं. 2 सेकंद नंतर आपली velocity डिस्प्लेसमेंट काय असेल, किंवा अगोदर आपल्याला टाइम विचारला ॲक्सलेरेशन देऊन, म्हणजे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला विचारले जातात.